तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत करतोय आपल्या शाखाभाईच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज आपण आपल्या पालघर जिल्ह्याच्या ज्या 4 फेमस यूट्यूब कलाकार आहेत, हे ॲक्ट्रेस आपल्याला पालघरमध्ये प्रत्येक गावठी गाण्यांमध्ये ॲक्टिंग करताना दिसत आहेत आणि हा 4 ॲक्ट्रेस आपल्या पालघरमध्ये भरपूर अशा सध्या फेमस आहेत। त्या ॲक्ट्रेस आहेत नैनिता काकरा, भूमी टांडेल, ऐश्वर्या हन आणि लक्ष्मी सातवी। तर या 4 कलाकारांची ॲक्ट्रेसची आज आपण आपल्या व्हिडिओमधून थोडक्यात बायोग्राफी जाणून घेणार आहोत। तर आजचा आपला व्हिडिओ पूर्ण बघत राहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट्स करा आणि असेच आपल्या शाखाभाईचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या शाखाभाई यूट्यूब चॅनलला आता तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। मेरा नाम शाखा है। तर मित्रांनो, पहिल्यांदाच आपण नैनिता काकरा विषयी जाणून घेणार आहोत। नैनिता काकरा हिची बायोग्राफी। तर नैनिता काकराचा जन्म पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील कुरंजे या गावामध्ये झालेला आहे। पण सध्या नैनिता काकरा विरार या ठिकाणी राहते। तर नैनिताचे 10वीचे शिक्षण हे विरार मधून झालेलं आहे आणि 12वीचे शिक्षण हे सेंट जोसेफ ज्युनियर कॉलेज नंदाखळ येथून पूर्ण झालेलं आहे। त्याच्यानंतर नैनिता काकराने फॅशन डिझायनिंगची डिग्री एसपी कॉलेज वानगाव येथून पूर्ण केलेलं आहे। मित्रांनो, नैनिता काकराला शालेय जीवनापासून ॲक्टिंगची आणि डान्सिंगची आवड होती। त्याच्यानंतर नैनिता काकरा पुढे जाऊन नैनिता काकराला फोटोशूटची आणि मॉडेलिंगची आवड निर्माण झाली। तर मित्रांनो, नैनिता काकराने 2020 पासून पालघरमध्ये गावठी गाण्यांमध्ये ॲक्टिंग करण्यासाठी सुरुवात केली। तर नैनिता काकराचं पहिलंच गाणं आहे अजिंक्य मुजिक या चॅनलवरचं मी आदिवासी बॉय। सध्या नैनिता काकराने पालघरमध्ये भरपूर अशा गावठी गाण्यांमध्ये काम केलेलं आहे, ऍक्टिंग केलेली आहे आणि नैनिता काकराने ज्या ज्या गावठी गाण्यांमध्ये काम केलेले आहे, ऍक्टिंग केलेले आहे, त्यातले बरेच असे नैनिताचे गाणे पालघरमध्ये हिट झालेले आहेत। तर मित्रांनो, याच्यानंतर आपण 2 नंबरला ऐश्वर्या हनची बायोग्राफी जाणून घेणार आहोत। तर ऐश्वर्या हनचं पूर्ण नाव आहे ऐश्वर्या चंद्रकांत हन। त्याच्यानंतर ऐश्वर्या हनचं गाव आहे पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील खडकी काकडपाडा हे ऐश्वर्या हनचं गाव आहे। ऐश्वर्या हनचा जन्म 17 जून 2004 मध्ये झालेला आहे। ऐश्वर्या हनच्या कुटुंबामध्ये आई वडील, 2 बहिणी आणि 1 भाऊ आहे। तर मित्रांनो, ऐश्वर्या हनचं 1ली ते 7वीचे शिक्षण तिच्या गावातच म्हणजेच खडकी येथे झालेलं आहे आणि ऐश्वर्या हनचं 8वी ते 12वीचे शिक्षण हायस्कूल ज्युनियर कॉलेज विक्रमगड येथून पूर्ण झालेलं आहे। तर मित्रांनो, आता आपण ऐश्वर्या हनच्या युट्यूब प्रवासाबद्दल बोलायला गेलो तर ऐश्वर्या हनने 2020 पासून पालघरमध्ये गावठी गाण्यांमध्ये ॲक्टिंग करण्यासाठी सुरुवात केली आणि ऐश्वर्या हनचं पहिलंच गाणं होतं वाकडे केसांची पोरी। या गाण्यानंतर ऐश्वर्या हनने भरपूर अशा गावठी गाण्यांमध्ये काम केलं। ऐश्वर्या हनची ऍक्टिंग भरपूर अशा लोकांना आवडू लागली। ऐश्वर्या हनने आतापर्यंत पालघरमध्ये 50 पेक्षा जास्त गावठी गाण्यांमध्ये काम केलेलं असेल। मित्रांनो, 3 नंबरला आपण भूमी टांडेल हिची बायोग्राफी जाणून घेणार आहोत। मित्रांनो, भूमी टांडेलचे पूर्ण नाव आहे भूमी अरविंद टांडेल। मित्रांनो, भूमी टांडेलची जन्मतारीख आहे 4 डिसेंबर 2006। भूमीच्या आईचे नाव आहे सोनाली टांडेल तर बाबाचे नाव आहे अरविंद टांडेल। भूमी टांडेलने 10वी पर्यंतचे शिक्षण केलपोंदा हायस्कूल पारनाका येथून पूर्ण केलेलं आहे। तर 11वी आणि 12वीचे शिक्षण बीपीआर कॉलेज येथून पूर्ण केलेलं आहे। मित्रांनो, भूमी टांडेल सध्या सिनियर कॉलेजचे शिक्षण घेत आहे पालघर दांडेकर कॉलेज मधून। मित्रांनो, भूमी टांडेलला लहानपणापासून डान्सिंगची आवड होती। तर भूमी टांडेलचं पहिलंच गाणं आहे पालघर मधलं पुरा जसा कर वायदा मला दे। पुरा जसा कर वायदा मला दे या गाण्यामध्ये भूमी टांडेलने खूपच सुंदर ऍक्टिंग आणि डान्सिंग केलेली होती। या गाण्यामधले भूमी टांडेलची डान्सिंग लोकांना खूप आवडली। या गाण्यापासून भूमी टांडेलला पालघरमध्ये भरपूर अशा गावठी गाण्यांमध्ये ऍक्टिंग करण्याची संधी भेटू लागली। मित्रांनो, शेवटला 4 नंबरवरती आपण थोडक्यात लक्ष्मी सातवी हिची बायोग्राफी जाणून घेणार आहोत। तर लक्ष्मी सातवीचं पूर्ण नाव आहे लक्ष्मी रामा सातवी। लक्ष्मीचा जन्म पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी या गावामध्ये झाला। लक्ष्मी सातवीची जन्मतारीख आहे 1 जून 2008। लक्ष्मी सातवी हिने प्राथमिकचे आणि माध्यमिकचे शिक्षण आश्रमशाला महालक्ष्मी येथून पूर्ण केलेलं आहे। तर पालघर मधलं लक्ष्मी सातवीचं पहिलंच गावठी गाणं आहे नाय मिल गजरा। लक्ष्मी सातवीचं पहिलंच गाणं पालघरमध्ये भरपूर असं हिट झालं। मित्रांनो, आता जर आपण 2025-26 मध्ये बघायला गेलो तर लक्ष्मी सातवीने भरपूर अशा गावठी गाण्यांमध्ये काम केलेलं आहे आणि बागेत फुलं मोगऱ्याची हे लक्ष्मी सातवीच्या पालघर मधलं सर्वात जास्त हिट झालेलं गाणं आहे। या गाण्याने आतापर्यंत 16 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज कंप्लीट केलेले आहेत। मित्रांनो, ह्या ज्या 4 ऍक्ट्रेस आहेत नैनिता काकरा, भूमी टांडेल, ऐश्वर्या हन आणि लक्ष्मी सातवी, यांच्या जर तुम्हाला डिटेलमध्ये बायोग्राफी जाणून घ्यायच्या असतील तर यांच्यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे। आपल्या चॅनलवरती हे व्हिडिओ अपलोड आहे, तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलवरती जाऊन हे व्हिडिओ बघू शकता किंवा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये या 4 व्हिडिओची लिंक मी देऊन ठेवलेली आहे। तुम्ही नक्कीच यांच्या डिटेलमध्ये बायोग्राफी जाणून घेऊ शकता। बाकी आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट्स करा आणि असेच आपल्या शाखाभाईचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या शाखाभाई युट्यूब चॅनलला आता तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा। तर चला भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये। मेरा नाम शाखा है।